समोरच्या व्यक्तीला जो गुगलवर आलाय त्याला क्वालिटी सर्च दाखवणं हे त्यांचं मोटिव्ह आहे ऑब्व्हियसली. आणि या क्वालिटी सर्चमुळे आज ते टिकून आहेत. आणि त्याच्यामुळे आज गुगलचा जो प्लॅटफॉर्म आहे तो ऑब्व्हियसली इट्स अन अमेझिंग प्लॅटफॉर्म. आणि याच्यावर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता. तुम्हाला जेवढा ट्रॅफिक एक्सपेक्टेड आहे तेवढा तुम्ही पुल करू शकतात. मग तुमची ऑर्गॅनिक स्ट्रॅटेजी असेल, पेड स्ट्रॅटेजी असेल, त्यांच्याकडे त्याच्यासाठी सुद्धा टूल्स आहेत. तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज करता आहात, डिजिटल ऍक्टिव्हिटीज करता आहात, ते ट्रॅक करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे टूल्स आहेत. सो या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला आता पुढे कुठं जायचं हा जो डिसिजन आहे तो घेता येतो. तर्फे स्वागत करतो. आजच्या गुगल ऍड्स आणि गुगल वरून आपण कसा बिझनेस आणू शकतो, कसा ग्रो करू शकतो, गुगल रिलेटेड काय काय अपॉर्च्युनिटीज आहे. आपण सगळेच गुगल करतो आणि प्रत्येक कुठलीही माहिती मिळवण्यासाठी गुगल सर्च हा आपला बाय डिफॉल्ट असतो. सो हा गुगल सर्चचा फायदा आपण बिझनेस साठी कसा करू शकतो, त्याच्यामध्ये गुगलमध्ये काय काय फीचर्स आहे, काय काय ऑप्शन्स आहे, गुगल डिस्प्ले ऍड्स आहे किंवा गुगलवरती आपलं रँकिंग कसं आणायचं, SEO जो पार्ट म्हणतो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सगळ्यात वरती आपला गुगलवरती आपला कोर्स रँक झाला पाहिजे, आपला प्रोडक्ट रँक झाला पाहिजे, याच्यावरती खूप लोक एफर्ट्स घेतात. सो याच्या काय काय टेक्निक्स आहे, एक्झॅक्टली याच्या मागे काय सायकोलॉजी असते, मग आपल्याला याच्यामध्ये करिअर करायचं असेल किंवा आपल्याला याच्यामध्ये बिझनेस करायचा असेल, सो कसं आपण याचा फायदा घेतला पाहिजे. गुगलचा फायदा आपल्याला जॉब किंवा आपल्या डिजिटल मार्केटिंगचे स्किल्स कसे इम्प्रूव्ह करू शकतो किंवा बिझनेस पर्स्पेक्टिव्हने आपण याचा फायदा कसा करून घेऊ शकतो, हे असे बरेचसे क्वेश्चन्स आहे जे आज आम्ही आजच्या वेबिनार मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू. फर्स्ट टाइम आम्ही हा वेबिनार गुगल ऍड्स वरती कंडक्ट करतोय. बट वी हॅव व्हेरी एक्सपिरियन्स फॅकल्टी, मिस्टर मुकुंद पटवर्धन सर, ज्यांना 12 वर्षांहून अधिक एक्सपिरियन्स आहे. उद्योगवर्धिनीचे सरांनी मोर दॅन 400+ कॅन्डिडेट्स ट्रेन केलेले डिजिटल मार्केटिंग मध्ये फ्रॉम पास्ट 1.5 इयर्स. आणि सरांचा पर्सनल एक्सपिरियन्स मध्ये सरांचा सर वेगवेगळ्या कंट्रीज मध्ये सुद्धा सरांनी काम केलेलं आहे, चायनामध्ये केलेलं आहे, वेगवेगळ्या कंपनीज मध्ये काम केलेलं आहे. आणि ही स्वतःची मेन म्हणजे स्वतःची सरांची एजन्सी, ऑनलाईन वर्च मीडिया नावाने सरांची स्वतःची डिजिटल मार्केटिंगची एजन्सी आहे. सो सर स्वतः क्लायंट्स एवढे हँडल करतात आणि टीचिंग मध्ये, एज्युकेशन मध्ये सरांना आवड आहे, त्याच्यामुळे ही शेअरिंग इज नॉलेज, जो त्यांचा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे क्लायंट सोबतचा ते स्वतः शेअर करतात. सो आपल्याला एक वेगळा अँगल पर्स्पेक्टिव्ह जो जे बिझनेस हँडल करतात लोकांचे, त्या अँगलने आपण हा समजून घ्या की गुगल ऍड्स कसा हेल्प करतो. सो ऑब्व्हियसली उद्योगवर्धिनी सगळ्या एंटरप्रेन्योरशिप सेक्टरमध्ये एवढ्या वर्षापासून काम करते. सो ऑफकोर्स डिजिटल मार्केटिंग हा वन ऑफ द मेन एरिया आहे, कन्सर्न एरिया आहे. आज आपले सगळे कस्टमर्स ऑनलाईन आहे, सगळा बिझनेस ऑनलाईन आहे. सो आपण सुद्धा ऑनलाईन गेलं पाहिजे, याच्या हिशोबाने आपण आजचा हा वेबिनार आयोजित केलाय. So without further introduction, I'll ask today's speaker Mukund sir to give us brief about Google Ads. Over to you, Mukund sir. थँक्यू राम सर. आज आपण गुगल प्रोडक्ट्स आणि गुगल प्लॅटफॉर्म प्लस गुगल ऍड्स आणि हे जे काही गुगल प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवर आपण आपला बिझनेस कसा लिस्ट करू शकतो किंवा त्याचा फायदा आपल्या बिझनेससाठी कसा करू शकतो, यावर आपण आज थोडा फोकस ठेवणार आहे. त्याच्या आधी काही बेसिक्स तुम्हाला मी दाखवतो. बेसिक पासून आपण सुरुवात करूयात आणि मग पुढे पुढे जाऊयात. आणि आपला जे काही वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कुठल्या गोष्टी कव्हर करणार आहोत त्याच्यावरही आपण थोडंसं डिस्कस करूयात. प्लस त्याच्यानंतर तुम्हाला जर का काही क्वेश्चन्स असतील, पर्सनल काही इश्यूज असतील गुगल विथ गुगल किंवा गुगल बिझनेस किंवा गुगल ऍड्स विषयी काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही आपलं जे काही सेशन आहे ते झाल्यानंतर तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. तर मी सगळ्यात पहिले माझा स्क्रीन शेअर करतो. सो आपण पहिले बेसिक पासून सुरुवात करूयात. ज्यांचं बॅकग्राऊंड अजिबात टेक्निकल नाहीये आणि ज्यांनी गुगलवर या आधी सुद्धा कधी विचार केला नाही की आपण गुगलवर जाऊन आपली जाहिरात करू शकतो किंवा गुगलवर पण अशी काही फॅसिलिटी आहे का नाही, किंवा ज्याला आपण एक ओव्हरऑल म्हणतो की डिजिटल मार्केटिंग जी कॉन्सेप्ट आहे किंवा डिजिटल मार्केटिंग जे आपण करतो ते त्यांनी कधीच केलं नाहीये, तर त्यांच्यासाठी थोडंसं आपण बेसलाईन घेऊयात आणि मग गुगलकडे वळूयात. ओके, आता बेसिकली जे डिजिटल मार्केटिंग आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करूया, कारण डिजिटल मार्केटिंग मधला गुगल हा सगळ्यात पहिला
आणि फर्स्ट प्लॅटफॉर्म आहे ज्याला आपण प्रेफरन्स देतो. कारण ज्या गोष्टी डिजिटली होतात त्या मोस्ट ऑफली गुगलवर जास्त होतात आणि ज्या सोशल इंटरॅक्शन्स होतात किंवा सोशली गोष्टी शेअर केल्या जातात ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन हा पार्ट असतो, म्हणजे ह्युमन टू ह्युमन जे इंटरॅक्शन असतं, लाईव्ह इंटरॅक्शन, जसं आता आपलं होतंय किंवा तुम्ही जेव्हा फेसबुकवर जाता तुमच्या फ्रेंड्सची तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये इंटरॅक्शन करतात किंवा लाईव्ह चॅटिंग करतात, तर त्याला आपण इंटरॅक्शन म्हणतो. तर ते सोशल मीडिया मार्केटिंग झालं. पण डिजिटल मार्केटिंग जे मेन त्याची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये गुगल जे आहे त्याला आपण सगळ्यात जास्त प्रेफरन्स देतो. आता गुगल हेच का बरं? तर सगळ्यात पहिले म्हणजे गुगलवर सगळ्यात जास्त ट्रॅफिक येतो आणि जसं आपल्या आता सरांनी पण सांगितलं, की जर का आपल्याला काही सर्च करायचं असेल, काही गोष्टींबद्दल माहिती मिळवायची असेल, तर सगळ्यात पहिले आपण गुगलवर जातो आणि सर्च करतो. आता डिजिटल मार्केटिंग करताना काही बेसिक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे, ज्या गुगलवर सुद्धा ऑब्व्हियसली ॲप्लिकेबल आहेत. डिजिटल मार्केटिंगला जर का तुम्ही आता सुरुवात करत असाल किंवा करणार असाल, तो स्वतःचा बिझनेस असेल किंवा तुम्हाला ॲज अ जॉब म्हणून कुठं जायचं असेल किंवा त्याच्यासाठी प्रिपरेशन करायचं असेल किंवा इवन तुम्ही जेव्हा जॉब करायला जाल किंवा जॉब जेव्हा सुरू कराल तेव्हा तुमच्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी असेल, जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमर्सना कन्व्हिन्स करणार असाल, एक्झिस्टिंग असतील किंवा न्यू कस्टमर असेल, त्यांना तुम्ही या गोष्टी जेव्हा सांगाल तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली कामी येतील. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे डिजिटल मार्केटिंग आणि गुगलमध्ये ती म्हणजे अफोर्डेबिलिटी. तुम्हाला जेव्हा ॲडव्हर्टाइज करायची असते, जेव्हा मार्केटिंग तुम्हाला करायची असते, पेड मार्केटिंग करायची असते, तेव्हा ऑब्व्हियसली तुम्हाला पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. आता तुम्ही जर का ट्रॅडिशनल मीडियाकडे बघितलं तर डेफिनेटली रेडिओ किंवा आपले न्यूजपेपर आहेत. तर इव्हन टीव्ही वगैरे, टीव्ही तर फार दूरची गोष्ट आहे. पण या ज्या गोष्टी आहेत, यांच्यावर मार्केटिंग करायला ऑब्व्हियसली आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागतात आणि त्यांचे काही स्लॉट्स असतात, काही फिक्स त्यांचे काय म्हणतात त्याला पॅकेजेस असतात आणि त्या पॅकेजनुसार तुम्हाला ते काय जे इन्व्हेस्टमेंट असते ती करावी लागते आणि मग तुम्हाला आउटपुट मिळतं ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागतं. सो जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करतो तेव्हा हा जो अफोर्डेबिलिटीचा जो पार्ट आहे तो बराचसा तुमच्याकडे असतो. याच्यामध्ये तुम्ही स्वतः डिसाईड करतात, की तुम्हाला किती पैसे खर्च करायचेत. आज Googleवर येणारा जो ऑडियन्स आहे तो कोटींमध्ये, काही कोटींमध्ये आहे आणि तो इव्हन आता सुद्धा आपलं सेशन चालू आहे. या सेशन चालू असताना सुद्धा Googleवर कोणी ना कोणीतरी काहीतरी सर्च करतंय. होऊ शकतं की तुमच्या बिझनेसबद्दल सर्च करत असेल, तुमच्या सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्ट्सबद्दल सर्च करत असेल. मग ते देशातनं कुठूनही असेल किंवा जगातनं कुठूनही असेल आणि त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जी कॉस्ट आहे, ती तुमच्या हातात असते जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग करता. ती अफोर्डेबिलिटी जी आहे ती तुम्ही आणू शकतात. आणि Googleवर तर स्पेसिफिकली तुम्हाला जर का एक लार्ज ऑडियन्स हवा असेल किंवा जो ऑडियन्स तुमच्यासाठी सर्च करतोय, त्यांच्या पुढे जर का तुम्हाला ॲडव्हर्टाइज करायची असेल, तर डेफिनेटली ही जी अफोर्डेबिलिटी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर जी स्केलेबिलिटी आहे ती सुद्धा तुम्हाला इथं दिसेल. आता स्केलेबिलिटीमध्ये म्हणजे सपोज तुम्ही आत्ता Google ॲड्सला सुरुवात केली. तुमच्या बिझनेसला तुम्ही लिस्ट केलं आणि हळू-हळू Google ॲड्स रन करायला सुरुवात केली. ती सुरुवात केल्यानंतर जसा-जसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळेल, तुमचा बिझनेस वाढत जाईल, तसं-तसं तुम्ही त्याच्यामध्ये स्केलेबिलिटी आणू शकतात. आज होऊ शकतं की तुम्ही पर डे ₹100 किंवा ₹200 स्पेंड करतात. उद्याला तुम्हाला बिझनेस जास्त जनरेट झाला तर तुम्ही त्याचे ₹1000 करू शकतात, 1500 करू शकतात किंवा 2000 किंवा इव्हन 5000, 10,000 पण करू शकतात. सो ही जी स्केलेबिलिटी आहे, फायनान्शियल स्केलेबिलिटी ही सुद्धा तुम्हाला मिळते. प्लस तुम्हाला जेवढे टूल्स वापरायचे असतील, त्याची पण लिबर्टी Googleने तुम्हाला दिली. Googleकडे फक्त Google ॲड्स किंवा Google सर्च हे एकच प्रॉडक्ट नाही. त्यांच्याकडे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत. बरेचसे प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही तुमची जी Google ॲड्स आहे ती ऑप्टिमाइज करू शकतात आणि त्याला स्केल करू शकतात, की जेव्हा तुम्ही पैसा खर्च करतात किंवा त्याच्यावर एफर्ट्स घेतात, नॉट एव्हरी टाईम यू आर गोइंग टू स्पेंड मनी. पण जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये टाईम इन्व्हेस्ट करतात, वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, तेव्हा जे आउटपुट तुम्हाला मिळतं ते स्केल तुम्ही करू शकतात, की तुम्ही जे एफर्ट्स टाकले होते, तुम्ही जे पैसे टाकले होते, त्याचं पुढं काय झालं? त्याचा आपल्याला रिझल्ट मिळाला की नाही? तर तो स्केलेबिलिटीचा पार्ट जो आहे, तो तुम्हाला डिजिटल मार्केटिंग करताना किंवा Googleवर जाहिरात करताना नक्कीच दिसेल. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे पर्सनलायझेशन. आता सोशल मीडियावर बराचसा पर्सनलाइज्ड डेटा तुम्हाला दिसेल किंवा बराचसा पर्सनलाइज्ड गोष्टी तुम्हाला दिसतील. Google सुद्धा याच्यापासून सुटलेलं नाहीये कारण Googleकडे आज सगळ्यांचा भरपूर डेटा आहे. आपले युजर नेम, पासवर्ड्स, आपण सर्च केलेल्या गोष्टी,
आपण कुठल्या वेबसाईटला व्हिजिट करतो, या सगळ्यांचा डेटा गुगलकडे आज आहे. आणि हा जो काही डेटा आहे, या डेटानुसार गुगल त्या युजरची एक पर्सनॅलिटी बनवत असतो, की सो अँड सो पर्सनला कुठल्या पद्धतीचे रिझल्ट्स दाखवले पाहिजे, कुठल्या पद्धतीचे रिझल्ट्स दाखवल्यानंतर आपल्याला जास्त क्लिक्स मिळतील त्या पर्सनकडनं. सो ही जी काय पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ती केल्यानंतर गुगल तुम्हाला तुमचे जे काय सर्च रिझल्ट असतात ते दाखवत असतात. आता याच्यामध्ये अजून पर्सनलायझेशन येईल, पण आता जे काय आता कायदे कानून जे आहेत किंवा आता इव्हन इंडियामध्ये सुद्धा डेटा प्रायव्हसीचे ऍक्ट्स वगैरे येतील, तर त्या केसमध्ये थोडंसं त्याच्यावर हॅम्पर होऊ शकतं. पण तरी सुद्धा आफ्टर ऑल इट्स अ गुगल, इट विल फाइंड इट्स ओन वे. पण ऍडव्हर्टाईज करताना जी लोक तुमच्या बिझनेससाठी सर्च करता आहेत, तुमच्या प्रोडक्टसाठी सर्च करता आहेत, त्याच लोकांपुढे तुमची ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला ठेवता येते. तुम्हाला जेवढं पर्सनलायझेशन करता येण्यासारखं आहे तेवढं भरपूर प्रमाणात तुम्ही पर्सनलायझेशन याच्यामध्ये करू शकता. याच्यामध्ये तुम्ही लोकेशन चूज करू शकतात, एज ग्रुप चूज करू शकतात, कुठल्या प्रकारचे कीवर्ड्स वापरून लोक सर्च करतात या गोष्टी सुद्धा तुम्ही चूज करू शकता. तुमचं बजेट ऑब्व्हियसली तुम्ही चूज करू शकता. तुमच्याकडे जी ताकद आहे ऍडव्हर्टाइज ॲज अन ॲडव्हर्टायझर म्हणून, ती तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मिळते. त्याचप्रमाणे यांच्याकडे जो डेटा आहे, यांच्याकडे ज्या पर्सेंटेज बनलेल्या आहेत गुगलकडे किंवा गुगलचे बाकी प्रोडक्ट्स मिळून जे काही पर्सेंटेज बनलेल्या आहेत, त्याचा जो एक्सप्लॉयटेशन आहे ते तुम्हाला व्यवस्थित करता येतं. हा मी एक्सप्लॉयटेशन मुद्दाम शब्द याच्यासाठी वापरतोय, की बऱ्याचदा आपण जेव्हा अग्रेसिव्ह मार्केटिंग करतो, अग्रेसिव्ह डिजिटल मार्केटिंग करतो, तेव्हा आपण एक्सप्लॉयटच करत असतो. जेवढा पण आपल्याला डेटा मिळतोय, त्या डेटाला स्टडी केल्यानंतर मग आपण आपली ॲडव्हर्टाइजमेंट पुढे पुश करत असतो, विदाउट थिंकिंग किंवा जस्ट आपल्याला कोणीतरी सांगितलं YouTubeवर, की तुम्ही असं करा म्हणजे होईल. इट्स नॉट गोइंग टू वर्क लाईक दॅट. तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवावी लागते. ती स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी सुद्धा एक पद्धत आहे. फक्त एक कुठेतरी बघितली स्ट्रॅटेजी बनवली, नॉट गोइंग टू हॅपन, बिकॉज प्रत्येकाचा बिझनेस वेगळा आहे. प्रत्येकाच्या बिझनेसकडे बघणारा जो कस्टमर आहे, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या पर्सनल काही चॉईसेस आहेत. सो प्रत्येकाचा बिझनेस वेगळा असल्यामुळे तुम्हाला तेवढं पर्सनलायझेशन तुमच्या बिझनेसमध्ये आणता येतं कस्टमरसाठी, आणि जे कस्टमर्स आहेत त्यांना सुद्धा पर्सनलाइज रिझल्ट दिसल्यामुळे तुम्हाला जी अलाइनमेंट आहे या दोघांमध्ये ती करता येते. सो डिजिटल मार्केटिंगमध्ये या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्पेसिफिकली व्यवस्थित करता येतात. जर आता हे 3 पॉइंट जर का तुम्ही बघितले असतील, तर याच्यामध्ये बराचसा कंट्रोल जो आहे ॲडव्हर्टाइजमेंटचा तो तुमच्याकडे असतो. आणि या कंट्रोल ॲडव्हर्टाइजमेंटमुळेच तुम्ही जो रिझल्ट आहे तो जास्त ऑप्टिमाइज करू शकतात. प्लस तुम्हाला डेटा मिळत असतो. त्या डेटाला सुद्धा बघून किंवा त्याला स्टडी करून तुम्ही तुमचे जे काही पुढचे डिजिटल डिसिजन्स आहेत ते तुम्ही बनवू शकतात. आता ऑब्व्हियसली विच इज द टॉप प्लॅटफॉर्म इन डिजिटल मार्केटिंग, जसं मगाशी सांगितलं, तर इट्स गुगल. असं नाही की बाकीचे सर्च इंजिन्स नाही आहेत. याहू आहे, बिंग आहे किंवा अल्टा विस्टा आहे, बरेचसे आहेत, किंवा डकडकगो आहे, बरेचसे आहेत. पण लोक गुगलवरच जातात कारण ऑब्व्हियसली इट्स अ टॉप सर्च इंजिन. याच्याकडे जो क्वालिटी सर्च दिसतो किंवा आपण जेव्हा गुगलवर काही सर्च करतो तेव्हा आपल्याला पहिल्या 3 किंवा 4 लिंक्समध्येच किंवा पहिल्या दुसऱ्या लिंकमध्येच आपल्याला आपला जे काय क्वेश्चन असतो त्याचा आन्सर मिळून जातो. या क्वालिटी सर्चमुळेच लोक सारखे सारखे गुगलवर जात असतात. पण हा जो क्वालिटी सर्च आहे, हा गुगल कसा आणतो? त्याचे काही पॅरामीटर्स आहेत का? मग आपला जो बिझनेस आहे तो त्या क्वालिटी सर्चमध्ये कसा गणला जाईल किंवा कसा काउंट केला जाईल? या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं पाहिजे. आणि या वर्कशॉपमध्ये आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनेच गोष्टी अरेंज केलेल्या आहेत, की तुम्हाला जेव्हा गुगलवर तुमची लिस्टिंग ऑप्टिमाइज करायची असते, तेव्हा गुगल तुमच्याकडे कसं बघतोय हे पहिले आपल्याला बघितलं पाहिजे. तुमचा कस्टमर कोण आहे ते बघितलं पाहिजे आणि तो काय सर्च करतो हे बघितलं पाहिजे. काही बेसिक पॅरामीटर्स आहेत गुगल सर्चमध्ये टॉपवर रँक करण्यासाठी. ते जर का तुम्ही व्यवस्थित स्ट्रॅटेजिकली फॉलो केले, तर डेफिनेटली तुम्हाला सुद्धा तुमची रँकिंग इम्प्रूव्ह करता येईल. तुम्हाला जे कस्टमर्स हवे आहेत, ज्यांना तुमची गरज आहे किंवा तुम्हाला त्यांची गरज आहे, त्यांच्या पुढे तुम्ही तुमचं जे कम्युनिकेशन आहे ते गुगलवर तुम्ही एक्झिक्यूट करू शकाल. पण जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, की स्ट्रॅटेजी असणं आणि ती व्यवस्थित एक्झिक्यूट करणं, हे तुमच्या पूर्ण मार्केटिंगच्या प्लॅनिंगमध्ये असलं पाहिजे. तर जर का ते असेल, तर डेफिनेटली गुगल वरनं तुम्हाला जास्तीत जास्त रिझल्ट्स मिळतील. आज बरेचसे असे बिझनेसेस आहेत, जे गुगलवर जास्त डिपेंड आहेत.
त्यांचा आता जे काही B2B प्लॅटफॉर्म्स वगैरे असतात जे सोशली कॉन्टेंट बनवू शकत नाही किंवा त्यांना एक लिमिटेशन असते. सोशल कॉन्टेंट बनवण्याची सुद्धा एक लिमिट असते की किती वेळा तेच मशिनरी दाखवणार किंवा किती वेळा तेच 3D प्रिंटिंग दाखवणार किंवा बाकीचे काय इंडस्ट्रियल गोष्टी असतात ते. तर त्या केसमध्ये असे जे काय बिझनेसेस आहेत ते बरेचसे गुगलवर डिपेंडेंट आहेत. स्पेसिफिकली B2B आहे किंवा B2C सुद्धा जे आहे ते सुद्धा गुगलवर डिपेंडंट आहे. सो गुगलवर जो सर्च आपल्याला मिळतो, जो व्हॉल्यूम आपल्याला मिळतो, तो खूप लार्ज स्केलमध्ये मिळतो. आता गुगल जे आहे ते ऑब्व्हियसली फक्त सर्च इंजिन हे एक नाही आहे. आता मला वाटतं आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती असेल की गुगल फक्त सर्च इंजिन नाही आहे, त्याच्याकडे भरपूर बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत. पण हे जे मेन त्यांचं सर्च इंजिन आहे, ज्याला बाकीच्या गोष्टी एम्पॉवर करतात, त्या गोष्टी आपण ॲक्चुअली या वर्कशॉपमध्ये घेतो. कारण सर्चमध्ये रँक करण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात, काही स्टेप्स तुम्हाला घ्यावे लागतात, काही प्लॅटफॉर्म्स तुम्हाला वापरावे लागतात आणि या प्लॅटफॉर्म्स ला ऑप्टिमाइज तुम्हाला करावं लागतं. जसं गुगलकडे स्वतःचा मॅप आहे. तुम्ही जर का Android फोन वापरत असाल तर ऑब्व्हियसली गुगल मॅप्स तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला ॲड्स प्लॅटफॉर्म जर माहिती नसेल तर तोही आपण याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये ॲड केला, की जेव्हा कोणी तुमच्या बिझनेससाठी सर्च करतं किंवा तुमच्या सर्व्हिस प्रोडक्टसाठी कोणी सर्च करतं, तर आपली ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती त्या सर्च लिस्टिंगमध्ये टॉप रँकिंगला येईल. ह्या पद्धतीने आपण ॲडव्हर्टाइज करू शकतो. ह्याच्याशिवाय अजून बरेचसे टूल्स आहेत, जे वापरून गुगलची जी सर्च रँकिंग आहे, ती तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक जी गोष्ट आहे गुगलमध्ये, ती म्हणजे गुगलला जोपर्यंत तुम्ही स्वतः इन्फॉर्मेशन देत नाही, तोपर्यंत तो तुमची इन्फॉर्मेशन समोरच्या कस्टमरला, जो सर्च करतोय, त्याला दाखवू शकणार नाही. जर का गुगललाच तुमच्या बिझनेसविषयी माहिती नाहीये, की तुम्ही कुठला बिझनेस रन करतात, तुमचा प्रॉडक्ट काय आहे, तुमची सर्व्हिस काय आहे, तुमच्या सर्व्हिस किंवा प्रॉडक्टची प्राइस रेंज काय आहे, तुमचं लोकेशन काय आहे, हेच जर का त्याला माहिती नसेल, तर ऑब्व्हियसली समोरच्या व्यक्तीला तो काय इन्फॉर्मेशन दाखवणार. तर गुगलकडे गुगल ज्या प्रकारे ऑपरेट होतं, ते या बेसिक प्रकारे ऑपरेट होतं, की तुमच्याकडनं तो तुमची जी बिझनेसची इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करतो, त्याला प्रोसेस करतो आणि मग ज्यांना ती इन्फॉर्मेशन हवी आहे, ज्या पद्धतीने ती हवी आहे, त्या पद्धतीने तो प्रेझेंट करतो. पण ते प्रेझेंट करण्यासाठी ऑब्व्हियसली त्याला इन्फॉर्मेशन लागणार. सो ही इन्फॉर्मेशन कशी फुलफिल करायची किंवा त्या इन्फॉर्मेशनमध्ये नेमकं तुम्हाला काय द्यावं लागतं, हे आपण वर्कशॉपमध्ये बघतो. कारण फक्त 2 वाक्यात सांगून किंवा 4 गोष्टी सांगून ते होण्यासारखं नाहीये. तुम्हाला बरेचसे प्लॅटफॉर्म्स वापरावे लागतील. तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या बिझनेसची जी माहिती आहे ती पहिले गोळा करावी लागेल. कारण हे जे प्लॅटफॉर्म्स आपण बघणार आहोत Googleमध्ये ॲड्स असेल किंवा Google माय बिझनेस असेल, हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, हे एक आपण असं म्हणूयात तुमच्या आणि कस्टमरमधला एक कम्युनिकेशनचा ब्रिज आहे. तुमच्या तिघांमधला. तुम्ही, Google आणि कस्टमर या तिघांमधला एक कम्युनिकेशन ब्रिज आहे. पण हा कम्युनिकेशनचा ब्रिज पूर्ण पॅचअप करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन असणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर 2 वाक्यात तुमचा बिझनेस प्रेझेंट करत असाल, की हां, मी हे करतो. तर Googleला तेवढीच इन्फॉर्मेशन दिसेल आणि Google तेवढीच इन्फॉर्मेशन समोरच्याला दाखवेल. आणि त्या बेसिक 2 वाक्यांवर कोणीही तुमच्याकडनं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस बाय करणार नाही. सो तुम्हाला जेवढी इन्फॉर्मेशन तुमच्या बिझनेसबद्दल माहिती आहे, ती फक्त तुम्हाला कन्व्हे करायची आहे Googleला, त्या प्लॅटफॉर्मला. तेव्हा Google तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, ती त्या 4 लोकांपुढे दाखवू शकेल, जे तुमच्या बिझनेसविषयी सर्च करतायत किंवा तुमच्या प्रॉडक्टविषयी सर्च करतायत. त्यानंतर Googleचं जे सॉरी Googleचं जे एक Googleचा एक जो प्लॅटफॉर्म आहे, Google माय बिझनेस. आता त्याला Google बिझनेस प्रोफाइल म्हणून आता त्याचं नामकरण झालेलं आहे. बिझनेस प्रोफाइल मॅनेजर म्हणून नामकरण झालंय. आत्ता रिसेंटली त्यांनी अनाउन्स केलं होतं, की Google माय बिझनेसला आता आपण बिझनेस प्रोफाइल मॅनेजर म्हणून ओळखायला लागणार आहोत. तर फक्त त्यांचं नाव बदललंय, फंक्शनॅलिटी सिमिलर आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता. त्याच्यामध्ये जे Google मॅपविषयी आता तुम्हाला सांगितलं, तिथं तुम्ही रजिस्टर करू शकता. तुमचा बिझनेस फिजिकली जर अवेलेबल असेल, तुमचं शॉप असेल, ऑफिस असेल आणि तुम्हाला ते Google मॅपवर जर का रजिस्टर करायचं असेल, तर दिस इज द बेस्ट वे टू डू इट. पण फक्त तेवढं करून चालत नाही. Google माय बिझनेसमध्ये सुद्धा काय-काय ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत किंवा बऱ्याच प्रकारे तुम्ही जी इन्फॉर्मेशन त्याला देत असतात, ती इन्फॉर्मेशन देताना सुद्धा काही गोष्टी तुम्हाला परफॉर्म पहिले कराव्या लागतात. त्या केल्यानंतर
तुम्हाला त्याचा जो रिस्पॉन्स आहे तो दिसायला सुरुवात होते. पण त्या कुठल्या गोष्टी ते ऑब्व्हियसली आपण वर्कशॉपमध्ये बघणारच आहोत. पण Google माय बिझनेस जे आहे, इट विल बी युअर फर्स्ट टूल. जर का तुम्ही कधीच डिजिटल मार्केटिंग केली नाहीये, तुम्ही कधीच अगदी हातही लावलेले नाही, तुम्ही फक्त ऐकून आहात. तुम्हाला पहिली स्टेप जर का Googleमध्ये टाकायची किंवा पहिली स्टेप तुम्हाला जर का डिजिटल मार्केटिंगमध्ये टाकायची किंवा तुमचा बिझनेस डिजिटल करायला सुरुवात करायची आहे, तर Google माय बिझनेस इज युअर फर्स्ट चॉईस. एकतर याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज असण्याची गरज नाहीये. तुम्हाला तुमच्या बिझनेसबद्दल किती माहिती आहे, ही तुमची गरज आहे. जसं मगाशी सांगितलं, की Google ही माहिती एक्सचेंज करतोय आणि ही माहिती एक्सचेंज करणे त्याला माहिती पाहिजे तुमच्या बिझनेसबद्दल. तर ती माहिती तुम्ही कशी प्रोव्हाईड कराल या वेगवेगळ्या टूल्समधनं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समधनं. त्यानंतर त्याचं जे सर्च इंजिन आहे, जसं मगाशी सांगितलं, की आपण एखादी गोष्ट सर्च करतो आणि आपल्याला 3-4 रिझल्ट्समध्ये जे काही क्वालिटी रिझल्ट्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सॅटिस्फॅक्शन होतं, की ज्या गोष्टीसाठी आपण सर्च करायला आलो होतो, ती गोष्ट आपल्याला मिळून जाते. जनरली त्याला आपण गोल्डन ट्रायंगल असं म्हणतो, की जेव्हा तुम्ही Googleवर सर्च करता, त्या पहिल्या 3 ते 4 रिझल्ट्समध्येच तुम्हाला सगळं मिळतं. तुम्ही काय त्याच्या खालचे काही रिझल्ट्स बघत नाही. दुसऱ्या, तिसऱ्या पेजवर तर अजिबात कोणी जात नाही. सो ह्या सर्च रँकिंगमध्ये ऑब्व्हियसली मारामारी खूप आहे. ऑब्व्हियसली आपल्यासारखे खूप बिझनेसेस आहेत. असं नाही की जगात आपला एकमेव बिझनेस आहे. आपल्यासारखे लोकल बिझनेसमध्ये तुम्हाला खूप कॉम्पिटिशन सुद्धा दिसेल. ते सुद्धा Googleवर आहेत. त्यांची सुद्धा वेबसाईट आहे. ते सुद्धा Google माय बिझनेसवर आहेत. ते सुद्धा तुमच्यासारखी सिमिलर ॲक्टिव्हिटी करतायत. तर मग तुम्ही वेगळं असं काय केलं पाहिजे? तुम्ही सर्चमध्ये रँकिंग तुमचं इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्याच्यामध्ये Google सर्च कन्सोल नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपण वर्कशॉपमध्ये इन्क्लूड केलाय. हा का इन्क्लूड केलाय? कारण याच्यामध्ये तुम्हाला हे कळतं, की Google तुमच्या लिस्टिंगकडे कसं बघतोय. तुमच्या लिस्टिंगची क्वालिटी कशी आहे? ती क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी Google स्वतः तुम्हाला डिमांड करतो, की मला या गोष्टी लागतायत. समोरच्या व्यक्तीला दाखवण्यासाठी, जो तुमच्यासाठी सर्च करतोय, तुमच्या वेबसाईटसाठी सर्च करतोय किंवा तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिससाठी सर्च करतोय. तर हे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत, हे Googleने स्वतः तुम्हाला अवेलेबल करून दिलेत आणि या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन अपलोड करतात, ती ऑप्टिमाइज करतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर लक्ष ठेवतात. नुसतं ऑप्टिमाइज करून चालत नाही किंवा नुसती इन्फॉर्मेशन देऊन चालत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्टिव्हली भाग घ्यावा लागतो. तुम्हाला कॉन्स्टंटली त्या गोष्टी चेक कराव्या लागतात, की वेअर यू आर गोइंग. तुम्ही जर का इन्फॉर्मेशन अपडेट केली आणि नंतर सगळे विसरून गेलात, नॉट गोइंग टू इम्प्रूव्ह. कारण सतत कोणी ना कोणीतरी नवीन बिझनेसवाला येणार आहे किंवा कोणी ना कोणीतरी ब्लॉगर येणार आहे आणि तो त्याची इन्फॉर्मेशन अपडेट करत राहणार आहे. सतत काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहणार आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला आपली जी कॉम्पिटिशन आहे ती वाढणार आहे. तर त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहण्यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. वन ऑफ द थिंग इज Google सर्च कन्सोल. याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टंटली बघावं लागतं, की आपला जो सर्च रिझल्ट आहे Googleवर दिसणारा तो कसा दिसतोय आणि लोकं त्याला कसा रिस्पॉन्स करतायत, हे तुम्हाला Google सर्च इंजिनमध्ये Google सर्च कन्सोलमध्ये डेफिनेटली कळेल. त्याच्यानंतर आहे Google ॲड्स. आता तुम्हाला जर का पेड ॲडव्हर्टाइजमेंट रन करायची असेल, स्पेसिफिकली Googleवर, तर तुम्ही Google ॲड्स वापरू शकता. आता कोणी जेव्हा तुमच्या बिझनेससाठी सर्च करतं, तेव्हा तो स्पेसिफिक कीवर्ड्स वापरतो किंवा स्पेसिफिक की फ्रेजेस वापरतो, ज्या की फ्रेजेसमुळे सर्च रिझल्ट त्याला जनरेट केले जातात आणि त्या व्यक्तीला दाखवले जातात. पण जर का तुम्हाला जे आपण म्हणतो एस-ई-ओ आहे ते करायचं नसेल, ऑर्गॅनिक रीच तुम्हाला नकोय किंवा कारण कसं आहे की एस-ई-ओ करताना थोडासा वेळ जातो. तुम्हाला बरेच एफर्ट्स टाकावे लागतात. खूप वेळ इन्व्हेस्ट करावा लागतो. तुम्हाला बऱ्याचशा काही टेक्निकल गोष्टी आहेत, काही नॉन टेक्निकल गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला टाईम स्पेंड करावा लागतो. मग ते सगळं इन्व्हेस्ट केल्यानंतर तुमची जी रँकिंग आहे ती इम्प्रूव्ह होते. तुम्ही पहिल्या, तिसऱ्या, दुसऱ्या पोझिशनला यायला सुरुवात होतात. पण जर का तुम्हाला ते डायरेक्ट स्किप करायचं असेल आणि तुम्हाला पहिल्या 2-3 ज्या जागा आहेत सर्च केल्यानंतर ज्या पहिल्या 2-4 रिझल्ट्स दिसतात, तिथं जर का तुम्हाला डायरेक्ट तुमची लिस्टिंग दाखवायची असेल बिझनेसची, तर Google ॲड्स. Google ॲड्समुळे तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट अवलंबता, की तुम्ही ऑर्गॅनिक एस-ई-ओ न करता डायरेक्ट तुम्ही Googleवर जंप करतात आणि Google ॲड्सवर जंप करतात आणि पहिल्या, दुसऱ्या रँकला येतात.
तर गुगल ऍड्स थ्रू तुम्ही सर्च ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतात, डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट करू शकता किंवा व्हिडिओ जे आपण युट्यूबवर बघतो तिथे ऍडव्हर्टाइज करू शकतात. आता तुम्ही बरेचसे ब्लॉग्स व्हिजिट केले असतील, इकॉनॉमिक टाइम्स आहे किंवा बाकीचे काही टाइम्स ऑफ इंडिया किंवा बाकीचे काही रेग्युलर ब्लॉग्स असतात. त्याच्यावर केल्यानंतर आपल्याला आर्टिकल्समध्ये वरती खाली मध्ये कुठेतरी ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात. आता या प्रकारचे सुद्धा जर का तुम्हाला ऍडव्हर्टाईज टाकायचे असतील, रन करायचे असतील, गुगल ऍड्स थ्रू या प्रकारचे ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही रन करू शकतात. 3 ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही रन करू शकतात. एक म्हणजे टेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट, दुसरी म्हणजे डिस्प्ले ऍडव्हर्टाइजमेंट, तिसरी म्हणजे व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट. आता व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती युट्यूबवर तुमची रन होते. युट्यूबवरच का रन होते? कारण युट्यूब हे गुगलने परचेस केलेलं आहे. सो युट्यूब जो काय प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही तुमची जी व्हिडिओ ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती रन करू शकतात. तर गुगल ऍड्स इट्स काइंड ऑफ अ शॉर्टकट की ज्याच्यामध्ये तुम्ही जेवढं ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता त्याच्या दुप्पट किंवा इव्हन 5 पट लोकांपर्यंत तुम्ही डायरेक्टली पोहोचू शकतात. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला गुगल ऍड सुद्धा ऑब्व्हियसली स्ट्रॅटेजी तुम्हाला बनवावी लागेल. हाऊ टू एक्झिक्यूट दिस गुगल ऍड्स, हाऊ टू ड्राफ्ट गुगल ऍड्स. कारण गुगल ऍड्स ज्या आहेत त्या सुद्धा रँक केल्या जातात आणि त्या होण्यासाठी, त्या करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक बेसिक प्लॅनिंग लागते. आणि ती प्लॅनिंग किंवा ती एक्झिक्युशन केल्यानंतर तुम्हाला तुमची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती टॉप रँकिंगमध्ये दिसायला सुरुवात होईल. सो गुगल ऍड्स हा एक प्लॅटफॉर्म आहे जो आपण वर्कशॉपमध्ये डेफिनेटली बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे सगळ्यात अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे अॅनालिटिक्स. आतापर्यंत जेवढे पण तुम्ही ऍक्टिव्हिटीज करत आलात, गुगल माय बिझनेस असेल किंवा तुम्ही गुगल ऍड्स रन करत असाल किंवा तुम्ही बाकीचे काही सर्च कन्सोलमध्ये काही तुमचे एक्सपेरिमेंट चालू असतील. आता या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, या सगळ्या गोष्टी परफॉर्म केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला? तुम्ही एवढा वेळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला, तुम्ही पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले, त्याचं पुढे नेमकं काय झालं? हे सगळं जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर डेफिनेटली गुगल अॅनालिटिक्स हा जो प्लॅटफॉर्म आहे हा तुम्हाला 100% हेल्पफुल ठरेल. आता या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बऱ्याच प्रकारचे अॅनालिटिक्स दिसतात. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्णपणे बघू शकता, 360 डिग्री अॅनालिटिक्स बघू शकता की तुम्हाला ट्रॅफिक येतोय तो कुठून येतोय, कसा येतोय. मग आपण जो ट्रॅफिक तुम्हाला येतो तो आल्यानंतर पुढे त्याचं काय करायचं? वेबसाईटवर ट्रॅफिक आल्यानंतर त्याचं पुढे काय करायचं? पुढचे डिसिजन्स कसे घ्यायचे? हे तुम्हाला गुगल अॅनालिटिक्स थ्रू कळतं. तुमच्या जेवढ्या पण डिजिटल ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या गुगल ऍड्सच्या सर्च कन्सोलमधल्या, याचा परिणाम काय झाला? याच्यामुळे आपल्याला किती ट्रॅफिक मिळाला? हे जर का तुम्हाला न्यूमेरिकल डेटा तुम्हाला हवा असेल, तो डेटा तुम्हाला हवा असेल तर गुगल अॅनालिटिक्स. आणि जसं आपण म्हणतो की डेटा इज द न्यू ऑइल, ते खरं आहे. कारण तुम्ही ज्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर जो डेटा जनरेट होतो त्या डेटावरनं तुम्हाला कळतं की तुम्ही नक्की बरोबर दिशेने चालला आहात का चुकीच्या दिशेने चालला आहात. तुम्ही जर स्पेसिफिक ऑडियन्सला टार्गेट करत असाल आणि जर तुम्हाला चुकीचा ऑडियन्स मिळत असेल तर डेफिनेटली तुम्हाला करंट ऍक्टिव्हिटीज थांबून आता पुढे काय करायचं, याच्यामध्ये आपल्या चुका काय झालेल्या आहेत, चुका झाल्यात तर त्या नेमक्या कुठे झालेल्या आहेत, त्या सुधारायच्या कशा, ह्याच्यासाठी जो डेटा लागतो तो गुगल अॅनालिटिक्स तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. आणि याच्यामुळे तुमच्या बिझनेसचा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. बऱ्याचदा तुम्ही सेल्स फनल बद्दल ऐकलं असेल की सेल्स फनल बनवा किंवा फनल्स बनवा, क्लिक फनल्स बनवा. ते फनल्स बनवल्यानंतर ते वर्कआउट झाले की नाही आणि ते किती वर्कआउट झाले, किती लोकांनी आपले प्रोडक्ट्स खरेदी केले, किती लोकांनी आपल्याला कॉल केले, बरं ते लोक आले तरी कुठून होते, त्यांना आपली ऍडव्हर्टाईज दिसली का फक्त ऑर्गॅनिक सर्च करून आले का नेमकं त्यांना कोणी रेफरल दिलं का ते व्हॉट्सअपवरनं आले का कुठून आले. या सगळ्या डिजिटल ऍक्टिव्हिटीज तुम्ही अॅनालिटिक्समध्ये बघू शकता. त्या बघितल्यानंतर देन यू डिसाईड की आपल्याला फेसबुकवर जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे, आपल्याला गुगल सर्चला जास्त प्रेफरन्स द्यायचा आहे, का वेबसाईट इम्प्रूव्ह करायची, का आपली पूर्ण बिझनेस प्रोसेसमध्ये काही चेंजेस करायचे, प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठून कळतील तर ऑब्व्हियसली तुमचा जो डेटा जनरेट झालेला आहे तुमच्या डिजिटल ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर त्या डेटाला स्टडी करून, त्याला अॅनालाइज करून तुम्हाला या गोष्टी करता येतील. तर हे जे काय प्लॅटफॉर्म्स आहेत हे वापरून तुम्हाला गुगल सर्च जे आहे किंवा गुगल ओव्हरऑल प्लॅटफॉर्म जो आहे तो व्यवस्थित वापरता येईल. आता गुगल प्लॅटफॉर्म हा त्याचा जो बेस आहे तो मोस्टली आहे कीवर्ड्स बेस. बऱ्याचदा तुम्ही SEOचं नाव ऐकलं असेल, तर सरांनी पण सांगितलं की SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन.
तर सर्च इंजिन म्हणजे जे आपलं गुगलचं सर्च इंजिन आहे त्याचं ऑप्टिमायझेशन. गुगलचं सर्च इंजिन आहे तर आपलं जी लिस्टिंग आहे, आपली जी वेबसाईट रँक होते आहे किंवा आपला जो काय बिझनेस प्रोफाईल आहे ते रँक होत आहे, त्याला इम्प्रूव्ह करणं. आपल्यासाठी कोणी सर्च करत असेल किंवा आपल्या बिझनेसशी रिलेटेड कोणी सर्च करत असेल, तर आपली रँकिंग तिथं आली पाहिजे. हे इम्प्रूव्ह करणं म्हणजे एसईओ बेसिकली. पण त्याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तो आहे कीवर्ड्स. कारण जेव्हा तुम्ही सुद्धा, मी, तुम्ही, एव्हरीबॉडी जे Googleवर जातात ते आपण कीवर्ड्स वापरतो. हाऊ टू डू धिस, वेअर इज धिस ऑफिस, वेअर इज दॅट ऑफिस. हे कीवर्ड्स, की फ्रेजेस आपण वापरतो आणि Googleला विचारतो की बाबा मला ही इन्फॉर्मेशन हवी आहे. आणि ही इन्फॉर्मेशन Google ऑब्व्हियसली त्याचे बॅकग्राऊंड जे काही चेक्स असतात किंवा बॅकग्राऊंडचे जे पॅरामीटर्स असतात ते चेक केल्यानंतर त्याला ती इन्फॉर्मेशन देतो. तर हे जे कीवर्ड्स आहेत, हे आपल्या प्रॉफिटसाठी कसे वापरायचे? की जेव्हा लोकं आपल्या गोष्टींसाठी सर्च करत असतील, मग ते कुठून का सर्च करावं? ते सर्च केल्यानंतर आपली रँकिंग कशी येईल? मग ती पेड असेल का फ्री असेल? आपली स्ट्रॅटेजी कशी आपण डिझाइन करायची अलोंग विथ द कीवर्ड्स? आणि Googleचा जास्तीत जास्त फायदा कसा करून घ्यायचा? हे आपण कीवर्ड्स थ्रू करू शकतो. कारण कीवर्ड्स हा Googleचा पूर्ण बेस आहे. कीवर्ड्स वापरूनच सर्च केले जातात. कीवर्ड्स वापरूनच किंवा की फ्रेज वापरूनच सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. सो त्या कशा इम्प्रूव्ह करायच्या? कोण किती सर्च करतंय कीवर्ड्स वापरून? त्याला ट्रॅफिक किती मिळतोय? त्याचा जो ट्रेंड आहे कीवर्डचा तो सध्याला कुठला चाललाय? त्याच्यामधले ब्रँड कीवर्ड्स कुठले आहेत? त्याला जर तुम्ही पेड ॲडव्हर्टाइजमेंट करत असाल Google ॲड्सवर जाऊन, तर त्याच्यामध्ये आपले कॉम्पिटिटर्स सेम कीवर्डसाठी किंवा सिमिलर कीवर्डसाठी किती पैसे खर्च करतायत? साधारण रेंज तुम्हाला कळते, एक्झॅक्ट नाही कळत. पण या गोष्टी तुम्हाला जेव्हा समजतील, या गोष्टी तुम्ही जेव्हा एक्झिक्यूट करू शकाल, तेव्हा डेफिनेटली Google सर्च इंजिनमध्ये जेव्हा तुमच्या बिझनेससाठी कोणी सर्च करत असेल, तर तुमची जी रँकिंग आहे, ती इम्प्रूव्ह होत जाईल डेफिनेटली. सो त्याच्यासाठी कीवर्ड्स जे आहेत, त्याचं ऑप्टिमायझेशन करणं. कुठले कीवर्ड्स नेमके आपल्या वेबसाईटमध्ये वापरले पाहिजे, मग ते शोधले कसे पाहिजे आणि ते शोधायचे तर नेमके कुठे शोधायचे? एनालिटिक्समध्ये शोधायचे का बाहेर शोधायचे? का Googleवर जाऊन शोधायचे? का थर्ड पार्टी टूल्स वापरायचे? नक्की कुठे शोधायचं? हे आपण ऑब्व्हियसली वर्कशॉपमध्ये बघणार आहोत आणि ते शोधल्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन कसं करायचं? की ते खरंच व्हॅलिड आहेत की नाही? या कीवर्डवरनं मला खरंच फायदा होणार आहे की नाही? का आपलं कोणीतरी सांगितलं म्हणून मी केलं? त्याचं व्हॅलिडेशन पण आपल्याला करावं लागतं. सो ह्या गोष्टी पण आपण वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, अजून एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे एसईओ स्ट्रॅटेजीज. आता एसईओ जे आहे किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ज्याला आपण म्हणतो, ते एक त्याला आपण असं म्हणत एक स्ट्रक्चरल गोष्ट आहे किंवा स्ट्रॅटेजिक गोष्ट आहे आणि ही कन्सिस्टंटली होणारी स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये असं नाही की तुम्ही आता स्ट्रॅटेजी डिझाइन केली आणि मग झालं, मग आता मग तुम्हाला हजारो लाखोने ट्रॅफिक्स मिळालं. याच्यामध्ये कसं आहे की Google सुद्धा हुशार आहे. आता सपोज मला जर का कळलं की Google अशा पद्धतीने रिझल्ट्स दाखवतं, तर ऑब्व्हियसली मी तेच फॉलो करेन. माझ्या सगळ्या क्लायंट्सना पण मी तेच सांगेन की तुम्ही हेच फॉलो करा. मग सगळ्यांचीच रँकिंग येईल. आता हे न होण्यासाठी Google सतत काही ना काहीतरी चेंजेस करत असतो. सतत त्याचे पॅरामीटर्स चेंज होत असतात. सतत, कॉन्स्टंटली. त्याला मॅचअप करण्यासाठी आपल्याला सतत इम्प्रूव्हमेंट करावी लागते. तर त्याच्यामध्ये ही जी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यासाठी काही एक बेसलाईन असते. ती बेसलाईन कशी ओळखायची? की ती बेसलाईन आपल्या बिझनेससाठीची कशी आखून घ्यायची? ही असते एसईओ स्ट्रॅटेजी. की आपल्यासाठी, फक्त आपल्या बिझनेससाठी आपण कशा पद्धतीने विचार करायचा? आपला कस्टमर आपल्या बिझनेससाठी आपल्या बिझनेससाठी काय सर्च करतोय? कुठले कीवर्ड्स वापरून सर्च करतोय? किंवा आपल्या वेबसाईटमध्ये कसं या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करू शकतो? अर्थात एसईओ करताना टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी इन्क्लुडेड असतात. ऑब्व्हियसली तुम्ही जर का टेक्निकल बॅकग्राऊंडमधून असाल, तर तुम्हाला एसईओ स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, त्या तुम्हाला खूप डेप्थमध्ये जाऊन डिझाइन करता येतील. पण जरी तुम्ही टेक्निकल नसाल, तुम्हाला टेक्निकल म्हणजे तुम्हाला फोन हँडल करता येतोय, कॉम्प्युटर हँडल करता येतोय, तुम्हाला अकाउंट्स बनवता येतात, तुम्हाला समोरचं वाचलेलं कळतंय की बाबा ह्यांनी आपल्याला काय इन्फॉर्मेशन मागितली. गुड इनफ. मीन्स तुम्हाला ॲटलीस्ट दॅट इज युअर फर्स्ट स्टेप टुवर्ड्स टेक्नॉलॉजी, की तुम्ही टेक्नॉलॉजी हळूहळू समजून घेत आहात. जरी तुम्ही नॉन टेक्निकल असाल,
तरी तुम्ही एसईओ स्ट्रॅटेजीज डिझाईन करू शकता. असं नाहीये की फक्त वेबसाईट बनवणाराच किंवा ज्याला एकदम कोडिंगचं नॉलेज आहे त्यालाच या सगळ्या गोष्टीतील, नॉट नेसेसरी ॲट ऑल. जरी तुम्ही त्या गोष्टीमध्ये जम्प करणार नसाल, जरी तुम्ही वेबसाईट बनवणार नसाल, तरी तुम्ही कोणाला ना कोणाला ही गोष्ट आउटसोर्स करणार. तो व्यक्ती, ती एजन्सी, ती कंपनी नेमकं काय करते, त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं, तुम्हाला हवंय ते कसं काढून घ्यायचं, त्याच्यासाठी तरी तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या पहिले जाणून घ्याव्या लागतील. जर आपल्यालाच माहिती नाहीये की आपल्याला नक्की काय हवं आहे आणि एसईओ मध्ये नेमकं आपल्याला काय एक्झॅक्टली एक्सपेक्टेड आहे, तर आपण ऑब्व्हियसली बरेचसे लोक आपल्याला मिसलीड करतात, कारण आपल्याला बेसिकच माहिती नसतं की एसईओ मध्ये नेमकं होतं काय, आणि मग याचा फायदा बरेचसे एजन्सीज घेतात. सो एसईओ स्ट्रॅटेजी डिझाईन करणं सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं ऍड्स रन करणं आहे. सो एसईओ स्ट्रॅटेजी सुद्धा आपण या वर्कशॉपमध्ये कंडक्ट करणार आहोत की कशा आपल्या स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजे, कीवर्ड्स सर्च केल्यानंतर ते एसईओ मध्ये कसे एसईओ साठी कसे वापरले पाहिजे, वेबसाईटमध्ये किंवा वेबसाईट बनवल्यानंतर त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे, त्याचं ट्रॅकिंग कसं केलं पाहिजे. सो याचं पूर्ण प्लॅनिंग जे आहे किंवा ओव्हरऑल आपण असं म्हणूयात की ऍडव्हर्टाईज करण्यासाठीचं जे प्लॅनिंग आहे ते कसं केलं पाहिजे हे आपण या वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. गुगल जो आहे तो डेफिनेटली खूप फास्ट आणि अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे गुगलवरनं असे बरेचसे बिझनेसेस आहेत ज्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला आणि आजही करतायत. असं नाही की करून संपलाय, आजही भरपूर रेव्हेन्यू जनरेट करतायत आणि ओनली बिकॉज ऑफ दॅट आज गुगल एवढी पॉवरफुल कंपनी बनलेली आहे. समोरच्या व्यक्तीला जो गुगलवर आलाय त्याला क्वालिटी सर्च दाखवणं हे त्यांचं मोटिव्ह आहे ऑब्व्हियसली, आणि या क्वालिटी सर्चमुळे आज ते टिकून आहेत. आणि त्याच्यामुळे आज गुगलचा जो प्लॅटफॉर्म आहे तो ऑब्व्हियसली इट्स अन अमेझिंग प्लॅटफॉर्म, आणि याच्यावर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर करू शकता. तुम्हाला जेवढा ट्रॅफिक एक्सपेक्टेड आहे तेवढा तुम्ही पुल करू शकतात. मग तुमची ऑर्गॅनिक स्ट्रॅटेजी असेल, पेड स्ट्रॅटेजी असेल, त्यांच्याकडे त्याच्यासाठी सुद्धा टूल्स आहेत. तुम्ही जे काही ऍक्टिव्हिटीज करत आहात, डिजिटल ऍक्टिव्हिटीज करत आहात, ते ट्रॅक करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे टूल्स आहेत. सो या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करता तेव्हा डेफिनेटली तुम्हाला आता पुढे कुठं जायचं हा जो डिसिजन आहे तो घेता येतो. आणि त्याच्यामुळे आपण जेवढ्या पण तुम्ही कुठल्या एजन्सीकडे जा, तुम्ही कोणालाही विचारा जे एसईओ करतात, किंवा दे विल टेल यू की गुगल इज अन व्हेरी अमेझिंग प्लॅटफॉर्म. अमेझिंग प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला भरपूर गुगल मदत करतो. फक्त तुम्हाला त्याची जी फुलफिलमेंट आहे की त्याला सर्च रिझल्टमध्ये तुमच्या बिझनेसची लिस्टिंग दाखवण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत, त्या जेव्हा तुम्ही व्यवस्थित प्रॉपर वेने त्याला सबमिट करतात गुगलला त्याला इंडेक्स करण्यासाठी, तेव्हा गुगल तुमची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे किंवा तुमचा जो सर्च रिझल्ट आहे तो दाखवतो. तुम्ही जर अडमतडम माहिती दिली, चुकीच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलं, तर ऑब्व्हियसली गुगल तुम्हाला शोधू शकणार नाही, तुमची माहिती गोळा करू शकणार नाही. तुमची माहितीच नसेल तर तो समोरच्याला काय दाखवणार. बऱ्याचदा या केसेस होतात की अर्धवट माहिती किंवा चुकीच्या प्लॅटफॉर्म्सवर माहिती देणं, चुकीचे प्लॅटफॉर्म्स रिसर्चसाठी वापरणं, आणि याच्यामुळे आपली रँकिंग होत नाही. सो गुगलला नेमकं काय हवं आहे हे गुगलच तुम्हाला सांगतोय, ते फक्त आपल्याला फॉलो करायचं आहे. सो या पद्धतीने आपण वर्कशॉप घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला हळूहळू जे नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं आलेले आहेत त्यांना सुद्धा गुगलच्या प्लॅटफॉर्म्सवर रजिस्टर करता यावं, किंवा त्यांना सुद्धा हे प्लॅटफॉर्म्स वर्क कसे होतात, कारण दॅट इज युअर बेस लाईन. जर का तो प्लॅटफॉर्मच तुम्हाला कळला नाही की तो वर्क कसा करतो, मग त्याच्यामध्ये नेमकं करायचं काय हेच जर का माहिती नसेल तर डेफिनेटली यू विल गेट मिसलीडेड. जर तुम्हाला त्याची बेसलाईन माहिती आहे की हा प्लॅटफॉर्म एक्झॅक्टली वर्क कसा करतो, त्याचं ऑपरेशन कसं आहे, किंवा ह्या सो अँड सो प्लॅटफॉर्मचा वापर आपण कुठे करू शकतो, किंवा त्याला आपण कशा पद्धतीने मोल्ड करू शकतो, हे जर का तुम्हाला माहिती असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही त्याचा जास्त ऍडव्हान्टेज घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही चेंजेस जरी झाले तरी तुम्हाला बेसलाईन तुमची पक्की असल्यामुळे तुम्हाला पुढे डेफिनेटली जाता येतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण वर्कशॉपमध्ये घेणार आहोत. ऑब्व्हियसली तुम्हाला जर का काही याबद्दल क्वेश्चन्स असतील तर तुम्ही अनम्यूट करूनही विचारू शकतात. तुम्हाला जर चॅट बॉक्समध्ये विचारायचं असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुमचा प्रश्न जो आहे तो टाईप करून विचारू शकता. येस, थँक्यू मुकुंद सर फॉर वंडरफुल गायडन्स. आणि ज्यांना ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहे प्लीज चॅट बॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन्स टाका.
So we'll take your questions one by one. श्वेता नायडू मॅमनी हँड रेस केलाय. प्लीज तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. श्वेता मॅम. गुड इव्हनिंग सर, श्वेता बोलते मी. येस मॅम. सर मी गुगल माय बिझनेस म्हणजे माझा आता फूड प्रोडक्ट्स मध्ये बिझनेस आहे. रेडी टू कुक आणि रेडी टू ईट फूड प्रोडक्ट्स आहेत. तर मी त्याच्यासाठी म्हणजे ट्रेडिंग करते सध्या तरी. आणि ते मी गुगल माय बिझनेस वर ते जसं तुम्ही सांगितलं 2-3 वीकच झालेत मी केले रजिस्टर त्याच्यावर. म्हणजे मी माझ्या ह्याच्यानेच जस्ट केलं. पण आता जेव्हा मी सर्च करते तर माझं एस व्हेंचर्स मिल्स असं नाव आहे. जेव्हा मी हे सर्च करेल तेव्हाच माझं येतं. पण मला जर रेडी टू कुक टाकलं तर माझे प्रोडक्ट समोर किंवा माझी कंपनीचं नाव आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे तेच रँकिंग वगैरे वरती आणावी लागेल का? कारण की तेव्हा जेव्हा मी सर्च करते रेडी टू कुक तेव्हा बाकीचे येत आहेत, माझं नाही येणार, माझं नाही येते म्हणजे. अच्छा, ओके. याच्यासाठी कसं आहे ना, की जसं मगाशी सांगितलं की तुम्ही जी इन्फॉर्मेशन माय बिझनेसला देतात, गुगल माय बिझनेसला, ती इन्फॉर्मेशन एक सर्टन वेने प्रोसेस होत असते आणि ती कम्पेअर केली जाते बाकीच्या रिझल्ट्स बरोबर. आता फॉर एक्झाम्पल तुमचा फूड प्रोसेसिंगचा बिझनेस आहे, माझाही फूड प्रोसेसिंगचा फॉर एक्झाम्पल असा आहे. आता मी जेव्हा लिस्टिंग करतो गुगल माय बिझनेसवर तेव्हा मी माझी माहिती दिली गुगलला, सगळं काय इमेजेस किंवा व्हॉट एव्हर इट आस्क्स फॉर. तुमचा रिझल्ट दाखवला जातो, असं नाही की तुमचा अजिबात दाखवणार नाही. तुमचा रिझल्ट डिस्प्ले पब्लिकली दाखवला जातो. तुम्ही जर गुगल माय बिझनेसला गेलात, तुमच्या जर अनालिटिक्स चेक केलं, तुम्हाला कळेल की तुमचा बिझनेस किती वेळा दाखवला गेला. ओके. ठीक आहे, इम्प्रेशन्स मध्ये. पण तुम्हाला जर का कोणी क्लिक नाही केलं तुमच्या बिझनेसवर, तर गुगलला काय संकेत जातो की हा बिझनेस जो युजर सर्च करतोय त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीये किंवा त्यासाठी रिलिव्हन्स त्याचा लागत नाहीये. त्यामुळे आपली जी लिस्टिंग आहे ती हळूहळू कमी शो होते. आणि जेव्हा सपोज माझ्या बिझनेसला जर जास्त क्लिक्स होत असतील, जरी आपल्या दोघांचा सेम बिझनेस असेल तरी सुद्धा, तर गुगलला काय संकेत जातो की अरे यांचा बिझनेसवर जास्त लोक क्लिक करतात, सीम्स टू बी इम्पॉर्टंट, म्हणून माझी इम्प्रूव्ह. सो इट्स लाईक अ 2 वे स्ट्रीट. तुम्ही गुगलला इन्फॉर्मेशन देतात, गुगल ती समोरच्यांना दाखवतो, ती दाखवल्यानंतर एक व्हॅलिडेशन असतं गुगलची. असं नाही उद्या तर मग कोणी पण येईल आणि त्यांचे रँकिंग करेल. जी व्हॅलिडेशन आहे गुगलचं, नंबर 1चं पहिले व्हॅलिडेशन आहे तो कस्टमर्सकडनं व्हॅलिडेशन. आता कस्टमरला मॅनिप्युलेट कसं करायचं आणि ते गुगलकडनं कसं करवून घ्यायचं, दॅट इज द ट्रिक. ते केल्यानंतर मग, कारण गुगल जेवढे पण प्लॅटफॉर्म्स आहेत गुगलचे, इट वर्क्स टुगेदर. त्यामुळे तुम्ही जर एकाच किंवा 2च प्लॅटफॉर्मवर असाल तर डेफिनेटली तुम्हाला तेवढाच परफॉर्मन्स दिसेल. सो सगळ्यांना तुम्ही कंबाईन केल्यावर देन सी द रिझल्ट. ओके. आता त्याच्यामध्ये म्हणजे जर मी कोणाला सांगते म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा जेवढे रिलेटिव्ह आहे की तुम्ही एस व्हेंचर मिल्स असं सर्च करून तुम्ही तुमच्या ह्याच्यातून म्हणजे हे करा, तर माझं वरती येऊ शकतं की फक्त जर रॅन्डम कीवर्ड यूज केल्यानंतर दुसरे लोकांनी सर्च केल्यावर तेव्हाच माझं वरती दिसेल नाव? रॅन्डम म्हणण्यापेक्षा तुमच्या बिझनेसशी रिलेटेड जे कीवर्ड्स आहेत ते कोण सर्च करतंय ते तुम्हाला बघावं लागेल. ते बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही जे प्रोडक्ट्स अपडेट केले होते तुमच्या बिझनेसच्या प्रोफाईलमध्ये, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही जे काय अपडेट करतात त्याच्यामध्ये त्याची रिलिव्हन्सी लागते की नाही. कारण तुम्ही जसं जर नाव सर्च केलं तर ऑब्व्हियसली रिलिव्हन्सी लागणार, कारण नाव तसं आहे. पण जर तुमचं प्रोडक्ट जे आहे त्या प्रोडक्टशी रिलेटेड कोणी जर क्वेश्चन विचारला किंवा त्या प्रोडक्टशी रिलेटेड कोणी सर्च केलं किंवा त्या प्रोडक्टलाच डायरेक्ट सर्च केलं, तर ते प्रोडक्ट तुमच्या प्रोफाईलमध्ये आहे एक्झिस्टिंग मध्ये, हे तुम्हाला गुगलला त्या पद्धतीने सांगावं लागतं किंवा माझ्या लिस्टिंगमध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहे. आणि त्याच्यासाठी जसं मला सांगितलं की इट्स लाईक अ कॉम्बिनेशन. फक्त गुगल माय बिझनेस प्रोफाईल एकमेव तयार करून चालणार नाही, तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा पण आधार घ्यावा लागेल. कारण गुगल माय बिझनेस इज वन प्लॅटफॉर्म, हा फक्त एकच प्लॅटफॉर्म आहे जो इंडिव्हिज्युअली आता परफॉर्म करतोय तुमच्या बिझनेससाठी गुगल सर्चवर. गुगल सर्च हा कसा आहे, एका गोष्टींवर तो निर्भर नाही राहत, डिपेंडंट नाही राहत. तो बाकीच्या त्या व्हॅलिडेशनसाठी बाकीच्या गोष्टींकडे पण बघत असतो. सो ते तुम्हाला बघावं लागेल की बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर मी कसं रजिस्टर करू शकेन आणि त्याला मी पॉइंट कसं करू शकेल किंवा माझ्या बिझनेसचं नाव किंवा माझ्या प्रोडक्टचं नाव कसं मी हायलाइट करू शकेल. लोकांनी ते हायलाइट केलं पाहिजे. ते जेव्हा हायलाइट होईल डिफरंट प्लॅटफॉर्म्सवरनं, तेव्हा गुगलला सिग्नल जातात की येस दिस बिझनेस एक्झिस्ट्स अँड सीम्स टू बी इम्पॉर्टंट. देन तो तुमची लिस्टिंग दाखवायला सुरुवात करतो, कारण तोपर्यंत गुगलला त्याचं व्हॅलिडेशन झालं नसतं. त्याला फक्त तुमची इन्फॉर्मेशन माहिती की हा बिझनेस आहे, हा गुगल हा बिझनेसवर रजिस्टर आहे, पण त्याचं व्हॅलिडेशन अजून होत नाहीये.
पब्लिक ओके. कडनं जे व्हायला पाहिजे. ओके. त्याच्यासाठी हां. तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात. ते घेतल्यानंतर अच्छा. इट्स इझी. ते फक्त तुम्हाला ओके. घ्यावे लागतात. मग Googleला एकदा कळलं की येस दिस बिझनेस इज ओके. जेव्हा आम्ही तुमचा बिझनेस म्हणजे ॲज अ Google जेव्हा तुमचा बिझनेस दाखवतोय, लोकं सर्च क्लिक करतायत, म्हणजे तुमचा बिझनेस इम्पॉर्टंट आहे लोकांसाठी. आपण ओके नेक्स्ट सर. क्वेश्चन घेऊयात. ओके सर. थँक यू. येस, थँक्यू थँक यू. मॅम. पुढचं आहे की आपला प्रोडक्ट नसेल तर गुगल ऍड्स वर बिझनेस कसं करायचा? म्हणजे प्रोडक्ट आय मीन त्यांचं सर्व्हिस मध्ये असेल मे बी. सो रेकॉर्ड त्याच्या अकॉर्डिंग तुमचा क्वेश्चन असेल. जर का सर्व्हिस बेस्ड असेल तुमचा बिझनेस, कारण बिझनेस म्हटल्यावर तुमचा सर्व्हिस असेल किंवा प्रोडक्ट असेल, डेफिनेटली काही ना काहीतरी असणारच. आता सर्व्हिस बेस्ड जे आहे त्याच्यामध्ये आपण सजेस्ट करतो की ऑब्व्हियसली तुम्ही Google माय बिझनेसवर रजिस्टर करू शकता. तुमच्याकडे जर वेबसाईट असेल तर त्याला तुम्ही प्रेफरन्स द्या. कारण आज कोणी ना कोणी तुमच्या सर्व्हिससाठी सर्च करताय आणि त्याला जर तुमच्या वेबसाईटची रँकिंग दिसली किंवा तुमच्या वेबसाईटवरचे आर्टिकल्स दिसले तर डेफिनेटली त्याला जास्त इंटरेस्ट क्रिएट होईल. सो जर का तुम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये असाल तर तुम्ही किती व्यवस्थित एक्सप्लेन करून लोकांना ती गोष्ट सांगता आहात तुमच्या वेबसाईट थ्रू किंवा तुमच्या बाकीच्या मीडिया थ्रू, त्यावर तुमच्या Googleची रँकिंग डिसाईड होणार. आणि जसं मगाशी आत्ता मॅमला सांगताना सांगितलं की Google लुक्स फॉर अ व्हॅलिडेशन. ते व्हॅलिडेशन आपल्यालाच द्यावं लागतं की बघा आम्ही जे काय आमच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे किंवा आमच्या प्रोफाईलमध्ये जे टाकलेलं आहे त्यासाठी लोकं सर्च पण करतात आणि क्लिक पण करतायत. सो हे काही गोष्टी आहेत या तुम्हाला परफॉर्म कराव्या लागतील. आणि तुमचं प्रोडक्ट जरी नसेल, म्हणजे फिजिकल प्रोडक्ट जर नसेल, तुमचं सर्व्हिस जर असेल, तरी सुद्धा तुम्ही Google ॲड्स किंवा Google माय बिझनेस याचा ॲडव्हांटेज घेऊ शकता. येस. ओके. थँक्यू सर. येस, संजय सावंत सर, तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली. सर, हां, येस सर. मी प्रोफेशनल आर्किटेक्ट आहे. हम्म. जी वेबसाईट पण आहे वास्तुशिल्प आर्किटेक्चर. आता मी त्या वेबसाईटच्या बेसवर मी कसं काय गुगल मार्केटिंग करू शकतो, कसं काय मला एंटर करता येईल किंवा अजून मला काही त्याच्यामध्ये करता येईल का? कारण मला त्याच्यामध्ये मला प्रोफाईल सगळं आहे, इनपुट टाकलं आहे त्यामध्ये माझ्या वेबसाईटवर, पण मला ते एक पर्टिक्युलर स्केलला मला ते घेऊन जायचं. कसं काय मला हा प्लॅटफॉर्म यूज करता येईल? त्याच्यासाठी तुमची वेबसाईट आहे, राईट? हो. ओके. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली Google ॲड्स आहे. हा एक तुमचा पहिला रिसोर्स झाला. दुसरा रिसोर्स तुमचा स्वतःची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला जर का ब्लॉगिंग सुरू करता आली वेबसाईटवर, की तुम्ही जे प्रोजेक्ट्स हँडल केले होते किंवा तुम्ही रिसेंट प्रोजेक्ट्सवर काही काम करत असाल, तर त्याचं जे अपडेशन आहे की तुम्ही नेमकं कसं एक्झिक्यूट करता, तर आपण जर म्हणतो एक व्हिज्युअलाइज डेटा, जे तुम्ही जर का ते अपडेट करायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्केल अप करता येईल. का बरं? कारण तुम्ही आत्ता एक ड्राय प्रमोशन करतात. त्याला आमच्या मार्केटिंगमध्ये ड्राय प्रमोशन म्हणतो, की हा माझा बिझनेस आहे, तुम्हाला गरज असेल तर या, नाही तर जाऊ उडत. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली स्केल अप करतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या डोक्यामध्ये तुमच्या बिझनेसविषयी फॅमिलॅरिटी आणावी लागते. ती फॅमिलॅरिटी कधी येते? जेव्हा तुमच्या बिझनेसबद्दल जास्त माहिती लोकांना कळते. जेव्हा जास्त माहिती लोकांना माहिती असते की प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यूने, तेव्हा एक ट्रस्ट क्रिएट होतो आणि हा ट्रस्ट तुम्हाला स्केल अप करायला उपयोगी पडतो. कारण त्या ट्रस्टमुळे तुम्हाला बरेचसे क्लायंट रेफर सुद्धा करतात. तुम्हाला त्यांना सांगायची पण गरज नाही पडत की तुम्ही आम्हाला रेफर करा म्हणून. कारण तो ट्रस्ट क्रिएट झालेला असतो. तो ट्रस्ट कधी क्रिएट होईल? जेव्हा इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असेल इन हँड. फक्त नाव आणि ॲड्रेस किंवा प्रोफेशन माहिती झाला म्हणजे मग माझा बिझनेस विल नॉट नेसेसरी. मला ॲज अ ह्युमन बिंग मला एक व्हॅलिडेशनसाठी तुमची माहिती असेल तर मी समोरच्याला सांगू शकेल. तुमचं काम मी बघितलं असेल तर मी समोरच्याला रेफर करू शकेल. तर स्केल अप करण्यासाठी या गोष्टी तुम्हाला बेसिकली कराव्या लागतील. सो पुढचा क्वेश्चन आहे की डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस कुठून स्टार्ट करायचा? डिजिटल मार्केटिंगचा बिझनेस ॲक्च्युली डिजिटल मार्केटिंगसाठी तुम्हाला बेसिकली जे प्लॅटफॉर्म्स आहेत, तर जसं सरांनी सांगितलं Google, Facebook किंवा बाकीचे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स आहेत, ते तुम्हाला पहिले माहिती पाहिजे. माहिती म्हणजे ते वर्क कसे होतात हे तुम्हाला त्याची बेसलाईन माहिती पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या बिझनेसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कस्टमर्स मिळतात.
जसं आता सर आर्किटेक्ट आहेत किंवा कुणी दुसऱ्यात काही फूड प्रोसेसिंगमध्ये एंटायरली डिफरंट स्कॅनेरिओ होतो प्रत्येक वेळेस. प्रत्येकाचा प्लॅटफॉर्म वेगळा असतो, प्रत्येकाचे कस्टमर्सचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते आणि ही थॉट प्रोसेस कुठल्या प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित एक्झिक्यूट करता येईल, त्याचं प्लॅनिंग, त्याचं बजेटिंग किंवा त्याचं एक्झिक्युशन कसं केलं पाहिजे आणि कुठल्या वेळेला केलं पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला साधता आल्या पाहिजे. तिथून बेसिकली तुम्ही लर्निंग पासून सुरुवात करू शकता, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला ऍटलिस्ट हे तर कळेल की नक्की या गोष्टी वर्क कशा होतात. या वर्क कशा होतात कळल्यानंतर हा जो बिझनेसचा कॅनव्हास आहे, ज्यांना तुम्हाला डिजिटल मार्केटिंग ॲज अ डिजिटल मार्केटर सर्व्ह करायचं आहे, तेव्हा तुम्हाला आयडिया येत जाईल की यांना कुठला प्लॅटफॉर्म सुटेबल असेल, त्यांना कुठल्या पद्धतीने जावं लागेल. मग तुम्हाला स्टेप